धनु राशी 5 ते 11 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मालव्य लक्ष्मीनारायण राजयोग सारखे तयार होत आहेत, ज्यामुळे धनु राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो। धनु राशीबद्दल बोलायचे झाले तर साधारणपणे धनु राशीचे लोक विचाराने खूप स्वतंत्र असतात। हे लोक बुद्धिमान लोकांकडे सहज आकर्षित होतात। या राशींचे लोक मनाने स्वच्छ आणि विश्वासार्ह असतात। हे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्वज्ञ असल्याचे सिद्ध करतात। धनु राशीचे लोक भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनाने पाहतात। धनु राशीचे लोक खूप आनंदी जीवन जगतात। हे लोक त्यांच्या प्रभावी, असाधारण आणि आध्यात्मिक स्वभावाने कोणालाही त्यांच्याकडे आकर्षित करतात। तर अशा या धनु राशीचे 5 ते 11 मे 2025 चे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। धनु राशी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत तुमच्यासाठी खूप रोमांचक असेल। तुमच्या जोडीदारासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक शांती देईल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि लग्न किंवा शुभ कार्यक्रमाचे नियोजन केले जाऊ शकते। जे अविवाहित आहेत ते एखाद्या मनोरंजक व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होऊ शकतात, परंतु सावधगिरी बाळगणे देखील महत्त्वाचे आहे। आठवड्याच्या शेवटी एकत्र घालवलेले रोमॅन्टिक डिनर किंवा काही स्मरणीय क्षण तुमचे नाते आणखी मजबूत करतील। नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा असेल। धनु राशी या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात उत्स्फूर्तता आणि साहसाचा एक नवीन आयाम जोडला जाणार आहे। सध्याच्या परिस्थितीत तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा प्रबळ असेल। सामायिक क्रियाकल्पांद्वारे एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा हा योग्य वेळ आहे, जो तुमच्या नात्यात मजा तर आणेलच, पण तुम्हाला एकमेकांच्या जवळ देखील आणेल। जर तुम्ही अविवाहित असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी खास असू शकतो। तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटू शकते जी उत्साही असेल आणि ज्याला तुमच्या आवडी आवडतात। तथापि घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका। तुमचे हृदय समजून घेण्यासाठी वेळ काढा। नात्यांमध्ये शब्दांची देवाणघेवाण आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो। धनु राशी या आठवड्यात तुम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो। आत्मविश्वासाने पुढे जा। परदेश प्रवास किंवा अभ्यासाशी संबंधित योजना आखल्या जाऊ शकतात। प्रेमात तुम्हाला नवीन प्रस्ताव मिळू शकतात। खर्चावर नियंत्रण ठेवा आणि फिटनेसकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। धनु राशी या शोधाच्या वेळेचा स्वीकार करा आणि तुमचा दृष्टिकोन आणि ज्ञान विस्तृत करण्यासाठी त्याचा वापर करा। तथापि कधीकधी तुमच्या अधीरतेपासून सावध राहा। धनु राशीच्या साप्ताहिक राशी भविष्यातील भविष्य तुम्हाला नवीन साहसांसाठी तुमचा उत्साह, संयम आणि व्यावहारिकतेसह संतुलित करण्याचा सल्ला देते। धनु राशी या आठवड्यात तुमचे विचार, काम आणि सामाजिक कार्यात विस्तार होईल। तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करण्याची तीव्र इच्छा वाटू शकते। तुम्ही नवीन कल्पना देखील एक्सप्लोर करू शकता। करिअरमध्ये प्रगती आणि सामाजिक मान्यता मिळण्याची शक्यता आहे। आठवड्यात तुम्हाला भावनिक नियंत्रण आणि काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता असू शकते। 5 मे रोजी चंद्र गृह राशीत प्रवेश करेल। हे तुमच्या 9व्या भावाला सक्रिय करत आहे। हे भ्रमण उच्च शिक्षण आणि आध्यात्मिक शोधांना प्रोत्साहन देईल। तुम्हाला लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या संधी मिळू शकतात। चंद्र 3ऱ्या भावाला दृष्टी देत आहे। हे संवाद आणि पुढाकार घेण्यास प्रेरित करू शकते। 8 मे रोजी चंद्र तुमच्या 10व्या घरात कन्या राशीत प्रवेश करतो। तुम्ही तुमची ऊर्जा तुमच्या करिअर आणि स्थितीवर केंद्रित करू शकता। तुम्ही दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकता। चंद्र 4थ्या भावाला दृष्टिक्षेप करत आहे। तुम्हाला सार्वजनिक जबाबदाऱ्या आणि घरगुती बाबींमध्ये संतुलन राखण्याची आवश्यकता आहे। 10 मे रोजी चंद्र तुमच्या 11व्या भावात तुळ राशीत प्रवेश करतो। हे संक्रमण नफा आणि नेटवर्क वाढू शकतो। तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करू शकते। चंद्र 5व्या भावाला दृष्टिक्षेप करत आहे, यामुळे सर्जनशीलता आणि रोमॅन्टिक अंतर्दृष्टी देते। तुम्हाला मुलांकडून किंवा काही छंद जोपासून आनंद मिळू शकतो। 7 मे रोजी बुध तुमच्या 5व्या भावात मेष राशीतून भ्रमण करेल। यामुळे तुमचे भाषण भावपूर्ण होऊ शकते। तुमचे विचार अधिक गतिमान देखील होऊ शकतात। लेखन, सादरीकरण किंवा बौद्धिक कार्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तुमच्या 8व्या भावात कर्क राशीत मंगळ कमकुवत राहतो। तुम्ही सामायिक, आर्थिक आणि जवळीकतेबाबत घाईघाईने निर्णय घेणे टाळावे। तुमचे परिवर्तन होऊ शकते। 6व्या घरात गुरुग्रह असल्याने तुमच्या कामाच्या दिनचर्येत हळूहळू सुधारणा होऊ शकते। काही लोकांसाठी आरोग्य हे चिंतेचे कारण असू शकते। 10व्या घरात गुरु दृष्टी असल्याने तुम्ही प्रयत्नाने तुमच्या कारकिर्दीत चांगले काम करू शकता।
चौथ्या घरात शनी आणि राहू घरात भावनिक जडपणा निर्माण करू शकतात आणि यासाठी तुम्हाला आधार शोधण्याची आणि धीर धरण्याची आवश्यकता आहे. धनुराशी, या आठवड्यामध्ये आध्यात्मिक वाढ, कामावर लक्ष केंद्रित करणे आणि सामाजिक संधी या आठवड्यात वर्चस्व गाजवण्यासाठी शक्यता आहे. वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. तुम्ही बुध ग्रहाच्या तीक्ष्णतेचा वापर स्वतःला सर्जनशीलपणे व्यक्त करण्यासाठी केला पाहिजे. भावनिक प्रवाहावर लक्ष ठेवले पाहिजे. तुम्हाला कौटुंबिक सुसंवाद नियंत्रित ठेवण्याची आवश्यकता आहे. शिस्तबद्ध राहा, हे तुम्हाला अर्थपूर्ण प्रगती करण्यास मदत करू शकते. धनुराशी, या आठवड्यात शोध आणि स्पष्टतेला प्रोत्साहन मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला बुध ग्रहाचा प्रभाव तुमच्या ज्ञानाची तहान वाढवतो. शिकण्याच्या आणि तुमच्या क्षितिजांचा विस्तार करण्याचा संधींचा फायदा घ्या. करिअरच्या बाबतीत नवोपक्रम आघाडीवर असतो. तुमच्या क्षेत्रात पुढे राहण्यासाठी नवीन कल्पना आणि दृष्टिकोन स्वीकारा. आर्थिकदृष्ट्या तुमच्या योजनांवर टिकून राहा. सध्या सट्टा जोखीम घेण्याची वेळ नाही. वाढीला प्रेरणा देणारे नातेसंबंध जोपासा. तुमचे सामाजिक आकर्षण मौल्यवान संबंधांचे दरवाजे उघडते. आरोग्याच्या बाबतीत ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी तुमच्या दिनचर्येत हालचाल आणि क्रियाकलाप घाला. आठवड्याच्या मध्यात वैयक्तिक आकांक्षा आणि विश्वासांवर चिंतन आमंत्रित केले जाते. तुमच्या उद्देशाच्या भावनेशी जुळणारे तात्विक किंवा आध्यात्मिक कार्यात व्यस्त राहा. जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे तुम्हाला साहस आणि नवीन अनुभव घेण्यासाठी नवीन प्रेरणा मिळेल. तुमच्या निर्णयांचे मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या अंतर्गत कंपासावर विश्वास ठेवा. या गतिमान काळातील विस्तृत ऊर्जेचा वापर करून पुढे असलेल्या प्रवास आणि शक्यतांना आलिंगन द्या. धनुराशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हिरवा असेल. भाग्यशाली अंक 5 आहे. भाग्यशाली दिवस शुक्रवार आहे आणि आठवड्याचा शेवटचा सल्ला आहे की जीवनात काही बदल होतील. तुमच्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल. एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.